सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडा. डोंबिवलीतील दोन बडे नेते भाजपाच्या गळाला तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळणार, शिरसाटांचा इशारा. राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाची सर्व महापालिका आयुक्तांसोबत बैठक. काय निर्णय होणार याकडे लक्ष. नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोड वादावर नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान. पर्यावरण प्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध का करत नाहीत, विचारला सवाल. शीतल तेजवानीची पुणे कोर्टामध्ये सुनावणी सुरू. तेजवानीच्या जामिनाला सरकारी वकिलांसह मारवतनाच्या वारसांचाही विरोध. सुनावणीवेळी तेजवानीला चक्कर आल्याची माहिती. जय पवारांच्या बहरीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची दांडी. शरद पवार, प्रतिभा पवार आणि श्रीनिवास पवार अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. बातमीचा इम्पॅक्ट. पुण्यातील मांत्रिक महिला पंढरपूरकरने लुबाडलेले 14 कोटी परत देणार. इंजिनियर दीपक डोळस यांची केली होती फसवणूक. देशभरात इंडिगोची 200 उड्डाण रद्द. तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू मध्ये विमान प्रवाशांचे मेगा हाल. विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्ष नेत्याला भेटू दिलं जात नाही. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप. डिजिटल सातबारालाही कायदेशीर मान्यता. फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार सातबाराचा उतारा. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पचीही गरज नाही. टेम्पोतील ₹5 लाखांचं ऑपरेशन साहित्य चोरी प्रकरणी 3 महिलांना अटक. सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.